कशासाठी मामाजी थांबव की इकडे तोंड करू घोड्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष असणारे माननीय श्री दत्ता अण्णा पाटोळे यानंतर क गटातील स्पर्धा होणार आहे तरी क गटातील स्पर्धकांनी आपल्या गटातील स्पर्धकांनी आपल्या गाड्या खात्यावर घ्यायच्या आहेत सैनिकांनी नोंद घ्यायची आहे याची दक्षता घ्यायची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा घोडागाडी स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे त्यातील गट या स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडलेल्या आहेत यानंतर क गटातून अण्णा ग्रुप सांगली या स्पर्धा क गट व ब गट या दोन गटामध्ये होणार आहे त्यातील ब गट अत्यंत चांगल्या प्रकारे ब गटाची स्पर्धा संपन्न झालेल्या आहे गाड्या उभ्या असतील त्या साईडला घ्यायच्या आहे व पब्लिकांनी सुद्धा याची नोंद घ्यायची आहे की टू व्हीलर रस्त्याच्या साईडला घ्यायच्या आहेत अण्णा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं आहे की अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे कोणत्याही प्रकारची टू व्हीलर रस्त्यावर लावली नाही पाहिजे याची कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यायची आहे रस्त्यावर व रस्त्याच्या साईडला ज्या टू व्हीलर असतील त्यांनी कृपा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा शहर उपाध्यक्ष ज्या स्पर्धा सुटणार आहेत ज्या रस्त्यावरून धावणाऱ्या टू व्हीलर असतील पुढे
तर त्यांनी लक्ष द्यायचं आहे की या ठिकाणी घोडागाडी स्पर्धा सुटत आहे, तरी आपली टू व्हीलर रस्त्याच्या बाजूला घ्यायची आहे. स्पर्धकांनी लक्ष घ्यायचं आहे की श्रीफळ वाढवल्याशिवाय नारळ फुटल्याशिवाय स्पर्धा सुटल्या जाणार नाहीत. कोणीही गाडी हलवायची नाही. नारळ फोडल्यानंतर गाडी हलवायची. अडथळा निर्माण होईल असे वक्तव्य कोणीही करू नये. अन्य ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं आहे की कोणत्याही प्रकारची टू व्हीलर रस्त्यावर राहिली नाही पाहिजे. कोणत्याही प्रकारचा गाडीला अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे. श्रीफळ वाढवल्याशिवाय कोणीही आपली गाडी हलवायची नाही. थोड्याच वेळामध्ये क गटातील स्पर्धा या ठिकाणी सुटणार आहे. याची पब्लिकांनी नोंद घ्यायची आहे, नागरिकांनी नोंद घ्यायची आहे. गाडी सुटलेली आहे, त्यामुळे गाड्या या ठिकाणी परत फिरलेल्या आहेत, आलेल्या आहेत. साईड लावायचं सगळ्यांनी, रोडच्या साईड लावायचं सगळ्यांनी, रोडच्या साईड लावायचं. गाडीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे. रोडच्या साईड लावायच्या सर्वांनी. अजून गाड्या आहेत, साईड लावायचं सगळ्यांनी. गाड्या वरती आहेत, अजून रोडच्या साईड लावायच्या. मागे गाड्या येत आहेत, त्याचे पब्लिकांनी लक्ष ठेवायचं आहे. पुढच्या गाडीकडे लक्ष न ठेवता मागून येणाऱ्या गाडीकडे लक्ष ठेवायचं आहे. कोणत्याही क्षणी गाड्या या ठिकाणी अत्यंत वेगवान अशा प्रकारे येत आहेत, तरी पब्लिकांनी याचे लक्ष द्यायचं आहे. त्या पुढे गाड्या टू व्हीलर्स व घोडागाडी जी असेल त्यांनी साईडला उभं करायचं. मागून येणाऱ्या गाड्यांना रस्त्यावर साईड द्यायचं आहे. लक्ष द्यायचं आहे सर्वांनी, पब्लिकांनी गाडीकडे लक्ष द्यायचं आहे. मागून येणाऱ्या गाडीकडे लक्ष ठेवा. कोणत्याही अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे लक्ष ठेवा. कृपा करून मागून येणाऱ्या गाडीला रस्ता द्या. कृपा करून मागून येणाऱ्या गाडींना रस्ता द्या. अजून गाड्या मागून येत आहेत, त्या गाड्यांना रस्ता द्यायचा आहे. मागे लक्ष ठेवायचं पब्लिकांनी. रस्त्यावर जे पब्लिक आहे त्यांनी मागे लक्ष ठेवायचं आहे. गाड्या येत आहेत अजून.
विजय मागून गाड्या येत आहेत याच्याकडे पब्लिकांनी लक्ष ठेवायचं आहे. अजून मागून गाड्या येत आहेत रोडवर जे पब्लिक उभा आहे त्यांनी लक्ष द्यायचं आहे. मागून गाड्या येत आहेत.